मंडळी, नाश्त्याला किंवा जेवणाला आपल्याला पौष्टिक खाण्याची इच्छा असते, पण सुचत नाही काय बनवावं, तेही झटपट बनणारं. अशा वेळेस हे धिरडे तुम्ही नक्की बनवा. ह्यामध्ये खूप कमी कार्ब्स आहेत आणि सर्वात महत्त्वाचं हे ग्लुटन फ्री आहेत. वेट लॉस करणारे किंवा पौष्टिक पदार्थ खाण्यासाठी ही तर एक परफेक्ट रेसिपी आहे आणि बनवायला फक्त 10 मिनटं लागतात. तर ह्यामध्ये आपण आपल्या आवडीनुसार काही पालेभाज्यासुद्धा वापरू शकतात. 2 वाटी बारीक चिरलेला पालक घ्यायचा. ह्या ठिकाणी आपण मेथीचा पण वापर करू शकतो आणि एकदम बारीक चिरलेला कांदा ॲड करायचा. ह्या ठिकाणी आपण गोबी वापरली तरी चालतं. चांगली एकदम बारीक किसून गोबीसुद्धा ह्या ठिकाणी ॲड करू शकतो आणि आपण छानपैकी स्पायसेस ॲड करायचे. जरी वेट लॉस किंवा डाएट फूड असेल तरीसुद्धा चटपटीत तर असलंच पाहिजे, म्हणून हळद, तिखट, धने जिरे पावडर, थोडासा गरम मसाला, चवीनुसार मीठ ॲड करायचं आणि त्या ठिकाणी थोडासा ओवा, एखादा चमचा पांढरे तीळ ॲड करायचे. हे फक्त पौष्टिकच नाही तर खूप चटपटीतसुद्धा आहे. 1 चमचा लसूण आणि हिरव्या मिरचीची पेस्ट ॲड केली. तिखट जास्त वापरला असाल तर तुम्ही लसूण हिरवी मिरचीची पेस्ट स्किप करू शकता आणि 2 वाटी ह्या ठिकाणी ज्वारीचं पीठ. ज्वारीच्या पिठामध्ये खूप कमी प्रमाणामध्ये कार्ब्स असतात आणि वजन कमी करण्यासाठी तर ज्वारीचं पीठ खूप उत्तम आहे. ह्या ठिकाणी 1 पाऊण वाटी आपण चना डाळीचं पीठ ॲड करायचं, त्यामुळे चांगली बाइंडिंग येते आणि चना डाळीमुळे हे ज्वारीचे धिरडे खाण्यासाठी सुद्धा खूप खमंग लागतात. एकदा हे पूर्ण ड्राय सामग्रीच आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि गरजेनुसार पाणी ॲड करायचं. आपण धिरडे बनवतोय म्हणून हे बॅटर थोडंसं पातळ असतं. ह्या ठिकाणी आपल्याला जर थालीपीठ बनवायचं असतं तर आपण ह्याचं पीठ मळून घेतलं असतं. धिरड्यासाठी कन्सिस्टन्सी ही आपल्या डोसा बॅटरपेक्षा थोडीशी जास्त घट्ट असते. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे त्याची कन्सिस्टन्सी करून घ्यायची. वरतून तुम्ही फ्रेश चिरलेली कोथिंबीरसुद्धा ॲड करू शकता किंवा मी ॲड केलेला हा तडकासुद्धा, कारण की हा तडका खाताना खूप छान लागतो. फक्त तेलामध्ये जिरे मोहरी ॲड करायची आणि तो मस्तपैकी ह्याच्यामध्ये ॲड करून मिक्स करायचा. जो जिऱ्याचा आणि मोहरीचा खमंगपणा ह्या धिरड्यामध्ये उतरतो. कोणताही नॉनस्टिक किंवा अशा प्रकारे कास्ट आयर्न पॅन आपण वापरू शकतो. त्याला तेल किंवा तुपाने थोडंसं ग्रीस करून घ्यायचं आणि त्याच्यावर छोटे छोटे असे आपण पॅनकेक साईज धिरडे बनवून घ्यायचे. एक मोठा बनवला तरी चालतं. मुलांच्या डब्यामध्ये सुद्धा हे देऊ शकतो. बिलकुलही ह्याला पाणी सुटणार नाही आणि हे सॉगी पण होणार नाही. गरम गरम खाण्यामध्ये तर हे अतिशय उत्तम आहेत. सर्वात महत्त्वाचं, हे धिरडे बनवण्यासाठी फक्त 10 मिनटं लागले आणि हे दोन्ही साईडने आपण छानपैकी खमंग आणि खरपूस असे भाजून घ्यायचे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे बॅटर आपण तव्यावर सोडून घ्यायचं आणि मीडियम गॅसवरच त्याला आपण व्यवस्थित वाफून घ्यायचं, कारण गॅस जर मोठा गेला तर धिरडा एका साईडने जळू शकतो. हा थोडासा क्रिस्पी होण्यासाठी आपण त्याला जरा जास्त वेळ तव्यावर ठेवलं होतं, कारण खाताना हा छान लागतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या पद्धतीने आपण ज्वारीचे धिरडे बनवतोय त्याच पद्धतीने आपण गव्हाचे पण धिरडे बनवू शकतो. फक्त ज्वारीच्या पिठाच्या ठिकाणी आपण 2 वाटी गव्हाचं पीठ ॲड करायचं. आपले खमंग असे ज्वारीचे धिरडे बनून तयार. दही किंवा शेंगदाणा चटणी किंवा हिरव्या चटणीसोबतसुद्धा आपण हे धिरडे सर्व करू शकतो. मस्त गरमागरम धिरडे. ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन हेल्दी ब्रेकफास्ट आणि डिनर रेसिपीजसाठी क्षिप्राज किचनला नक्की फॉलो करा. थँक्यू. एन्जॉय.